हाय, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5. आता माझ्या मिस्टरांना लवकर जायचं असतं कामाला. मुलाची पण शाळा असल्यामुळे लवकरच उठायला लागतं. आणि तर बघा किती काळोख असला तरी सकाळ कधी होईल, उजेड कधी पडेल हे कळणारच नाही कामाच्या गडबडीमध्ये. त्यामुळे लवकरच उठायला लागतं. आणि मुंबईची धावपळ अशी आहे की रात्र आणि दिवस हे काही कळतच नाही. तुम्ही रात्री किती उशिरा झोपा तर तुम्हाला सकाळी टायमात उठायलाच लागतं. त्यामुळे लवकरच उठायला लागतं. आणि सिटी नसल्यामुळे तर काय विचारायलाच नको. आणि पाणी पण आमचं सकाळी 7 वाजताच येतं. त्यामुळे लवकरच उठायला लागतं. पाण्याची गडबड, तर टिफिनची गडबड आणि कामं पण त्यानिमित्ताने पटापट होतात. आणि सगळं आवरलं की जरा लवकर तर फ्रेश वाटतं. मला सकाळीच पीठ भिजवायला आवडतं, सकाळी ताजं पीठ भिजवायला. त्यामुळे चपात्या पण खूप छान येतात आणि फ्रेश असतात बराच वेळ. आता इकडे काही बायका असतात ते रात्रीचंच पीठ भिजवून ठेवतात. त्यांना तेवढा वेळ नसतो. तर माझ्याकडे आहे म्हणून मी सकाळीच पीठ मळते. त्यामुळे चपात्या फ्रेश असतात आणि मुलाला पण टिफिन द्यायचा असतो. त्यामुळे चपात्या खूपच छान येतात. आता बघा किती छान चपाती अशी फुलणार. तिथे अख्खे मसूर आहे, कडधान्य, त्याची भाजी बनवते. कच्चा कांदा तेल वाटून आणि बटाटा वांगं टाकून कुकरमध्ये लावून खूप छान लागते. भाजी सुट्टी डब्याला पण होते. घर जितकं मोठं तितकंच त्याचा पसारा पण असतो. तो सुद्धा आवरायचा असतो. नाहीतर एवढं मोठं घर असलं ना, घरात पसारा असला ते बरं नाही वाटत. आता याची शाळेची टायमिंग 7 वाजता त्याची शाळा असते. त्यामुळे त्याला 6 वाजताच 6:30 वाजता उठवायला लागतं. त्याचे पप्पा 6 वाजताच जातात. त्यांना बाय करून मग याला बाय करायचं असतं. तो जात नाही तोपर्यंत पाणी येतं 7 वाजता. 5 ते 9:30 वाजेपर्यंत अजिबात रिकाम पण होत नाही. कामातच कसं दिवस संपत नाही. सकाळच्या वेळेस पाणी, कपडे, भांडे, हे ते सगळं ह्यातच माझा दिवस जातो. अगोदर मी चहा नाही प्यायची लवकर, उशिरा चहा प्यायची. पण मग जास्तच उशीर होतो त्यामुळे मग कॅपॅसिटी संपून जाते. त्यामुळे मी मुलासोबतच चहा पिऊन घेते. मग तो पण पितो, मी पण पिते. त्यानंतर मग माझी बाकीची कामं जी असली ती करते. पाणी आले की मग वेळच नाही. पाणी आमचं रोज येतं,
तरी पण मग ते एखाद्या वेळा आपण असं नसलो तरी मग ते पाणी भरावंच लागतं. सकाळचे 7 वाजले तरी अजून काळोखच आहे. मी अगोदर मुलाला सोडायला जायचे, त्यामुळे आता जमतच नाही लांब असल्यामुळे. काळोख बघा किती आहे, 7 वाजायला आले तरी. जिन्यात पण इतका काळोख असतो नाही, लोक लवकर लाईट बंद करतात. तो घाबरतो, मग खाली जाईपर्यंत ओरडत असतो, मम्मी मम्मी मम्मी. त्याला वरतून आवाज द्यायला लागतो, आहे मी इथं, तू जा म्हणून. उतरला खाली. आता आम्ही 3ऱ्या फ्लोअरला राहतो ना, त्यामुळे तो जास्तच घाबरतो लाईट काळोख असल्याने. आता तो गेला तर बाकीची साफसफाई माझी जी आहे ती घरातली झाडू मारा, लादी पुसा, कपडे धुवा हे चालू राहणार होतं. गॅस आणि मी सकाळी साफसफाई करून घेते. आणि शक्यतो मी रात्री जास्त भांडी घासत नाही, पण माझ्याकडे पाणी त्याच्या खरकटं पाणी असतं करायचं. सकाळी एकदाच भांडे घासते, कारण त्याच्या संध्याकाळी बाहेरून जर घरात काम करायचं म्हटलं की कंटाळा येतो. त्यामुळे तुम्ही सकाळीच एकदाच भांडे घासा. पिण्याचं पाणी आमचं बाथरूममध्ये येतं. ते काय माहिती बेसिनचं नळाचा काय प्रॉब्लेम झाला, आमचाच नाही अख्ख्या सोसायटीचं तसं झालं आहे. त्यामुळे मग मला बाथरूमात चांगलं स्वच्छ धुवून घेते मी, असं मला आवडत नाही. ते धुवूनच म्हणजे बाथरूममध्ये प्यायचं पाणी भरतं. पण तसं तर मला अजिबात घाण घरात आवडत नाही. सगळं स्वच्छ करूनच मी साफसफाई करूनच पाणी भरते प्यायचं. तर लोकांना असं वाटतं.
बघा किती छान दिसतं ना किचन. असंच छान आवडतं मला. तर ही माझी झाडं आहेत, जास्वंदाची, गुलाबाचं, कोरफड, तुळशी, असे बरेच 2-3 झाडं आहेत. झाडांना पाणी घालायचं. पाणी आल्यानंतर फ्रेश पाणी घालते मी झाडांना. 2-3 दिवस काय घातलं ना पाणी घालायचं, घालते झाडांना पाणी. कपडे पण धुवून टाकते मी, पण माझ्याकडे मशीन नाही, मला मशीनचे कपडे आवडत पण नाही धुवायला. पण मला घ्यायची आहे, कारण की पावसाळ्यात ना कपडे लवकर सुकत नाही. मग ते वॉश करायचं नाही जमणार, पण ड्राय क्लीनला बरे पडतात. चला बाबा, झाली एकदाची कामं. आता अंघोळ झाली माझी. अंघोळ करून मग पहिले देवपूजा सकाळीच मिस्टर करून जातात, त्यांना मी सकाळीच करायला लावते. फक्त मी दिवाबत्ती करते आता. तुळशीला अगरबत्ती, काय दारात अगरबत्ती. मग परत थोडंसं उन्हात बसायचं, थोडंसं शांत. मग सकाळपासून धावपळ. बघा तर किती छान दिसतंय ना घर. असंच मला आवडतं. असंच माझं घर नेहमीच असतं. असं नाही आजच दाखवते व्हिडिओमध्ये, तसं नाही, नेहमीच असं असतं.